राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजची रेसिपी आहे आमरस आणि धिरडे। ही रेसिपी फक्त उन्हाळ्यामध्येच बनवली जाते, तीही आंब्याच्या सीझनमध्ये, आणि ती मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। चला तर मग आता वेळ न लावता आपण रेसिपी बनवूया। धिरडे बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 मोठा बाउल ज्वारीचं पीठ, इकडे इडलीसारखे तांदूळ भिजवून घेतले ते पण लागणार आहे, आणि ही आहे लसूण अद्रक पेस्ट। यामध्ये कोथिंबीर पण ॲड केलेली आहे, ती पण ॲड करायची, आणि थोडासा टाकायचा आहे खायचा सोडा। घातल्याच्या नंतर धिरडे हे क्रंची आणि क्रिस्पी बनतात, त्यामुळे घालायचं आहे त्यामध्ये। आता ह्या बाउलमध्ये सगळं तयार करून घ्यायचं आहे। धिरड्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, आपल्याला तांदळाचं पीठ पण त्यामध्ये ॲड करायचं आहे। कोथिंबीर पेस्ट, आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या तासासाठी याला रेस्ट द्यायची आहे, लगेच करायची नाहीत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला। अशा पद्धतीनेच हे पीठ तयार करायचं आहे। आता अर्ध्या तासासाठी ह्याला झाकून ठेवायचं आहे, आणि त्यानंतर ह्यामध्ये सोडा ॲड करायचा आहे आणि पातळ पण करायचं आहे। आता अर्धा तास ह्याला चांगलं भिजू द्यायचं आहे, आणि नंतर बनवायचे आहेत। आज आहे आमरस बेत, त्यासाठी आंबे पाण्यात टाकलेत, एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि परत स्वच्छ पाण्यातच टाकलेत। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचेत परत एकदा, कारण वरची सगळी घाण निघून जाते, आणि त्याचा बनवायचा आहे आमरस। अर्धा तास झालं पाण्यातच होते, आता वरती काढून मी याचा रस करणार आहे। सगळ्याच आंब्याचा गर काढून घेतला आहे, आणि त्यामध्ये आता साखर ॲड करून थोडं चवीपुरतं मीठ घालून रस तयार करून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ। आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे, रस तयार करून घ्यायचा आहे। धिरडे बनवण्यासाठी मी पीठ तयार करून ठेवले, ते अर्धा तास त्याला रेस्ट द्यायची। तोपर्यंत मी आमरस बनवून घेणार आहे, आणि आमरस हा बनवून फ्रीजमध्ये ठेवायचा। थंडगार आमरस खूप छान लागतो। पहिल्यांदा आमरस बनवून घ्यायचा आहे। आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे, रस तयार करून घ्यायचा आहे।
तवा घट्टसरच झाला होता, त्यामध्ये मी पाणी ॲड केले आणि पातळ बनवलं आहे थोडासा. आता मिक्सरमधून काढला आहे सगळा व्यवस्थित. आणि आता फ्रीजमध्ये ठेवायचा थंड होण्यासाठी. तोपर्यंत धिरडे बनवून घ्यायचे. रस हा थंडगारच चांगला लागतो. अर्ध्या तासासाठी रस फ्रीजमध्ये ठेवलाय. आता बनवायचे आहे धिरडे. अर्धा तास झाला आहे आणि ह्यामध्ये आता सोडा ॲड करायचा आहे आणि पाणी पण मिक्स करायचं आहे. थोडंसं पातळ करायचं आहे. त्यानंतर बनवायचे धिरडे. त्यामध्ये अर्धा चम्मच सोडा ॲड करायचा आहे. सोडा टाकल्याने जाळीदार धिरडे बनतात, त्यामुळे घालायचं आहे. क्रिस्पी आणि क्रंची पण बनतात. घट्टसरच आहे हे. आता ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पातळ बनवायचं आहे. मिडियमच करायचं आहे हे. घट्टसरच आहे हे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला. अशा पद्धतीनं पीठ तयार करायचं आहे. पहा, जास्त घट्टसर पण नाही आणि पातळही नाही. तव्यावर बनवणार आहे, कारण माझ्याकडे धिरड्याचा तवा नाही आहे. तो स्पेशल तवा असतो. मी ह्यावरच बनवून घेणार आहे. तवा छान तापलाय आणि इकडे तेल पण घेतलंय. आता तेल लावून घ्यायचे खाली आणि त्यानंतर वरती पीठ टाकायचे. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी स्पेशल तवा असतो धिरड्याचा. आता माझ्याकडे नाही आहे, म्हणून मी दोशाच्या तव्यावर करत आहे. तवा पण छान तापलाय. तवा तापायला खूप वेळ लागतो. बराच वेळ झाला तवावरती ठेवलाय मी आणि गॅस पण फुल केलेला आहे. धिरडे हे जाडसरच असतात उत्तप्प्यासारखे. उत्तप्पा थोडा जाड असतो. धिरडे थोडेसे कमी करायचे. डोशासारखं नाही करायचे.
तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.